नमस्कार. वाचाल तर वाचाल. जो देश आपला इतिहास वाचत नाही तो जगाच्या इतिहासात कधीही वाचू शकत नाही असं म्हटलं जातं. ही वाचन संस्कृती पुढच्या पिढीमध्ये चालत राहावी. पुढच्या पिढीला आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं, आपल्या भागातील जे साहित्य आहे ते साहित्य त्या लहान लहान मुलांना, नवीन तरुण पिढीला समजावं, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्राध्यापक सुदर्शन चोरगे यांनी सांगलीमध्ये सांगली बुकीज नावाचा एक ग्रुप तयार केलेला आहे. आणि या ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी सांगलीतील अमराईमध्ये सकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यान हे सर्व मुलं, हे सर्व युवक या ठिकाणी जमा होतात आणि आपापल्या आवडीची पुस्तकं या ठिकाणी वाचतात. आपल्याबरोबर सध्या या ग्रुपमधील सर्व सदस्य आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. आपल्याबरोबर गवळी आहेत, त्यांची प्रतिक्रिया याबाबत काय विचारूया. या ग्रुपविषयी सांगा आणि ही चळवळ कशी सुरू केली, या पाठीमागचा उद्देश. नमस्कार. सांगली बुकीज ही चळवळ ॲक्च्युली बॉम्बे बुकीज जे शंतनू नायडू यांनी सुरू केलं होतं त्या धर्तीवर सुरू आहे. प्राध्यापक सुदर्शन चोरगे सर यांनी सांगलीत या उपक्रमास पहिल्यांदा सुरुवात केली. ह्या उपक्रमामागचा उद्देशच हा आहे की जी समाजातील तरुण पिढी आहे किंवा उदाहरणार्थ लहान मुलं जास्त करून जी मोबाईल ॲडिक्शन झालेले आहेत आणि वाचनापासून दूर जात आहेत, अशा मुलांना आणि अशा युवकांना वाचनाकडं, पुस्तकाकडे पुन्हा वळवणे. वाचनातून समाज घडत असतो आणि मुले हीच आता आपल्या भारताचा पुढील समाज आहे किंवा देश आहे घडवतात. त्यांना घडवण्यासाठी वाचन खूप गरजेचं आहे आणि त्या उद्देशातूनच हा ग्रुप तयार झालेला आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर आता मॅडम आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय जाणून. नमस्कार, मी सुजाता मराठे आणि मी गुढीपाडव्यापासून अमराईमध्ये सांगली बुकीजमध्ये वाचन करायला येते माझ्या दोन्ही मुलांसोबत. तर गुढीपाडव्याला पुस्तकांची गुढी असा उपक्रमही ते केला गेला होता. आणि आता जेव्हा आम्ही निसर्गाच्या सानिध्यात वाचतो तेव्हा मला फरक जाणवतो की जेव्हा आम्ही घरात बसून वाचतो 4 भिंतींच्या आतमध्ये, तिथे समजण्यामध्ये काय फरक पडतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक शांतता मिळते आणि वाचलेलं जास्त लक्षात राहतं आणि अजून नवीन काहीतरी वाचण्याची उमेद वाढते. त्यातून मी वाचतीये, त्यामुळे माझी मुलं ही पुस्तक घेऊन आपसुकच घरातही आता वाचायला सुरुवात होत आहेत. आणि ती आमच्या बिल्डिंगमध्ये आजूबाजूलाही कुठेतरी सुरुवात होताना दिसते की आम्ही येतोय बघून अजूनही काही लोक आता उत्सुकतेने पुस्तकं वाचायला येत आहेत. आणि साधारणतः कुठेतरी माझ्याही मुलांचं मोबाईल ॲडिक्शन सुटलेलं आहे. आणि माझाही या पुस्तक वाचनामुळे, खरं तर मी मायग्रेनची पेशंट आहे आणि गेल्या ह्या 2 महिन्यात मला स्वतःला जाणवते की मी मोबाईल फार कमी वापरते आणि माझ्या डोकेदुखीचा त्रास कुठेतरी 20% तरी नक्कीच कमी झालेला आहे. त्यामुळे मी नक्की आवाहन करेन की मोबाईल स्क्रोलिंग सोडा आणि अमराईमध्ये आमच्या सांगली बुकीजला नक्कीच तुम्ही 8 ते 11 रविवारी पुस्तक वाचायला या. आपल्याबरोबर हे आपण बघू शकतो, लहान लहान मुलं आहेत, जे खरं तर भारताचं भवितव्य आहे असं म्हटलं जातं. यांच्या हातामध्ये खरं तर गुलामगिरी, महात्मा फुलेंचं गुलामगिरी पाहिलं, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिला, त्याच्यानंतर मी नास्तिक का आहे जे भगतसिंगांनी जे पुस्तक लिहिलं होतं, ते पुस्तक ह्या लहान लहान मुलांच्या, या युवकांच्या हातामध्ये बघितल्यानंतर नक्कीच पुढचा काळ या तरुण पिढीसाठी चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याबरोबर ही सगळी बच्चे कंपनी आहे. तुझं नाव सांग आणि कसा जॉईन झालास इथं, काय काय वाचलंस आतापर्यंत. नमस्कार, माझे नाव श्रीराम सूर्यकांत मराठे. मी गुढीपाडव्याला ह्या ग्रुपमध्ये जॉईन झालो व आज मी घरातील संस्कृत हे पुस्तक वाचले आहे. त्याच्यातून मला हे कळून आले की घरात आपण कसे वागावे, कशी स्वच्छता ठेवावे. धन्यवाद. तुझं नाव सांग, तू कधी जॉईन झालीस इथं. माझे नाव ईश्वरी चंद्रकांत मोरे आहे. मी आज इथं जॉईंट झाले आहे. काय वाचलंस आज. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक वाचले. तुझं नाव काय. माझे नाव तोषा महेश तडकर. मी आता 5वीत शिकते. मी माझ्या फ्रेंडकडनं परवा जॉईन झालोय मागच्या संडेला आणि मी आज आपली हे बुक वाचले. मग आता कितवी मध्ये शिकतेस आहे आणि हे या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर कसं वाटतंय. मोबाईल आता खरं तर अगदी लहान लहान मुलं तुमच्या वयाची मोबाईलमध्ये रमलेले असतात, त्याच्यानंतर कार्टूनमध्ये रमलेले आहेत, ते सोडून या पुस्तकं हातात धरल्यानंतर कसं वाटतंय. छान वाटतं. मीन्स इथं आल्यावर इंटरेस्टिंग स्टोरीज तर आहेत ते मी वाचते.
तुझं नाव काय? माझे नाव क्षितिजा सुहास गवळी. मी 7वीत शिकते. मी पण गुढीपाडव्या दिवशी जॉईन झाली इथे. आणि इथे आल्यावर खूप असं नेचरमध्ये पुस्तक वाचायला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि आधी मला पुस्तकांमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, बट इथे आल्यापासून खूप इंटरेस्ट यायला लागला. कुठली कुठली पुस्तकं आता गुढीपाडव्यापासून वाचलेस आतापर्यंत? माझ्याकडे आधी स्टोरी बुक्स वगैरे होते, ते पण मी वाचले. आणि आज मी कल्पना चावला हे पुस्तक वाचलं. तुझं नाव काय? कितवीला माझं नाव शिकतेस? अक्षरा सुनील क्षीरसागर. मी आता 8वीला गेली आणि मी विबाल दीदी सोबत आले आजच आले आहे. आणि मी आज जिजाबाईचं पुस्तक वाचलं. बर. आपल्याबरोबर आणखी एक तरुण मैत्रीण आहे. तिनं आज नव्यानंच ही जॉईन झालेली आहे. तिची प्रतिक्रिया या संदर्भात काय बोलूया? ॲक्च्युली सर जसं म्हणाले नव्याने जॉईन झाली तसं नाही आहे. मी सेकंड वीकपासून चांगली बुकीज सोबत आहे. आणि लहान मुलं तेव्हा खरंच खूप कमी येत होते. आणि आता गवळी सरांनी जेव्हा त्यांच्या मुलीला आणायला सुरुवात केली, त्याच्याबरोबर सगळे तिचे फ्रेंड्स यायला लागले. आणि तक्षशिला शाळेची मुलं आलेले, स्वतः सुदर्शन सरांच्या शाळेतील मुलं आलेले. त्यांचा जेव्हा मी रिस्पॉन्स बघितला तेव्हा असं झालं की मुलांनी जास्त यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे, लहान मुलांनी. की त्यांच्याकडे जेव्हा त्यांच्या हातात पुस्तकं जातात तेव्हा त्यांना भानच राहत नाही इथं आल्यानंतर की आपल्याकडे मोबाईल हे एक गॅजेट आहे आणि त्याच्यात आपण दिवसभर स्क्रोल करत बसलेलो असतो. हे अजिबात भान नाही. तुम्ही आता पण मगाशी बघितलं असेल, मुलं अगदी मग्न होऊन पुस्तकं वाचत होती. तर हा आमचा चांगली बुकीजचा एक जो अथक परिश्रमाने चाललेला हा जो उपक्रम आहे तो कुठेतरी सार्थ व्हायच्या मार्गावर आहे असं आम्हाला इथे वाटत आहे. आणि जरी सुदर्शन सर इथे असतील नसतील तरीही ही चळवळ अशीच कंटिन्यू राहिलीच पाहिजे. कारण आपल्या सर्वांनाच गरज आहे की आताच्या पिढीने वाचलं पाहिजे, त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. फक्त मोबाईलवर सगळं ज्ञान नाही मिळत. ते मला पण स्वतःला सुद्धा खूप जाणवत आहे की मी आत्ताच तुम्ही म्हटले तसं मी नास्तिका आहे पुस्तक वाचलं. तर ते भगतसिंग जेव्हा 23 वर्षाचे होते तेव्हा इतका विचार करत होते आणि मी 23 वर्षाचे तर मी काहीच नाही विचार करत. आपण तर युवकांनी सुद्धा यात हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि ज्यांना अजिबातच इंटरेस्ट नाहीये त्यांनी एकदा येऊन इथे बसा. हे वातावरण तुम्हाला परत परत ओढून आणेलच इथे परत तुम्हाला. असं नाही की तुम्ही आता येत आहे नेक्स्ट टाइम येऊ वाटणार नाही, असं नाही होणार. आणि इथे प्रत्येकाचं बोलणं इतकं सुंदर आहे की ते असं तुम्हाला कधीच बोर होऊ देणार नाही. सो मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की तुम्ही सुद्धा चांगली बुकीजला जॉईन व्हा आणि इथे दर रविवारी या. नक्कीच आपण या सांगली बुकीज या कार्यक्रमामध्ये या ग्रुपला आता जॉईन झालेलो होतो. खरं तर सांगलीला खूप मोठी साहित्यिक, सांस्कृतिक, नाट्य आणि सांगीतिक वारसा आहे. अनेक मोठमोठे लेखक अण्णाभाऊ साठे असतील, मद हातकणंगलेकर असतील, तारा भवाळकर असतील, यासह इतर अनेक लेखक या सांगलीच्या मातीमध्ये उगवले, उदयास आले. आणि ती चळवळ पुन्हा नव्यानं या सांगलीच्या मातीमध्ये रुजवण्याचं काम या सांगली बुकीज या ग्रुपच्या माध्यमातून होतंय. आणि ही चळवळ अशीच चालत राहावी. तरुणांच्या मध्ये, लहान लहान मुलांच्या मध्ये ही वाचन चळवळ मोबाईल सोडून पुन्हा रुजावी, हा उद्देश या सांगली बुकीजचा राहिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.